यामध्ये कोणीही अधिकारी कोणत्याही दर्जाचे असो, जिल्हाधिकारी असो, उपजिल्हाधिकारी असो, तहसीलदार असो, मंडळाधिकारी यांनी त्याच्यामध्ये हायगाई निष्काळजीपणा आणि डावपेच खेळणार नाही. जर याच्यामध्ये डावपेच खेळताना दिसले किंवा त्याच्यामध्ये डिले दिसलं तर उच्च न्यायालय स्वतः दखल घेऊन त्यांच्यावर कारवाई करेल. अस्सलाम वालेकुम, जय हिंद, जय महाराष्ट्र मेरे भाइयों। आज औरंगाबाद हाई कोर्ट में एक ऐतिहासिक निर्णय आया जिसमें बाफना टी पॉइंट कविता होटल के सामने जिस तरीके से वहां पर प्लॉटिंग सिस्टम निकालकर बेचने का काम किया गया था और वो सरकारी जगह थी, उसके लिए कई दफ़ा हाई कोर्ट में इसमें रीट लगाई गई और कई दफ़ा सामाजिक कार्यकर्ता, आरटीआई कार्यकर्ता, जो नगर सेवक शेख जाकिर, शेख सगीर ने इसमें अप्रोच होकर ये हाई कोर्ट के अंदर रीट पिटिशन लगाया। उसके अंदर एक ऐतिहासिक निर्णय आया, जो वो सरकारी जगह है, वो जगह कितनी है और उसका कौन है वो माफिया जिस तरीके से ज़मीन पे कब्ज़ा करके उसको रीसेल कर रहे थे और वहाँ पर प्लॉटिंग सिस्टम निकाले जा रहे थे। जो वो जगह बाफना की, जहाँ पर मारुति शोरूम था, बाफना पे जहाँ पेट्रोल पंप था, वहाँ पर जो ऐतिहासिक निर्णय आया, वहाँ करोड़ों की जगह है वो आज वो सरकार के शासन के अंडर में चले गई और उस पर खासरा पत्र और उस पर 7/12 का नाम सरकार चढ़ गया। इस तरीके का निर्णय आया और उस पर जिलाधिकारी को आदेश दिया गया कि ये जो ज़मीन है ये अपने सरकारी अंडर में लिया जाए और वहाँ पर सरकार का नाम चढ़ गया। उस ऐसे कहीं ज़मीन है जो अभी भी हाई कोर्ट में चढ़ रहे हैं। इसके बारे में जानते हैं ये कौन सी ज़मीन है। दीप लक्ष्मी डेवलपर्स के नाम से यहाँ पर बड़ी एक बोर्ड लगाया गया, शान से वहाँ पर टीन शेड मारेगा। ये जगह आखिर कितनी है और उसका गट नंबर क्या है, ये हम जाकिर भाई से पूछते हैं। जाकिर भाई, क्या मसला था जिस तरीके से हमने देखा कि कविता होटल के सामने जो टी पॉइंट बोला जाता है बाफना का, और बाफना वहाँ पर मारुति का शोरूम था। कुछ साल पहले हमने वहाँ पेट्रोल पंप देखा था, मगर आप देखें तो शोरूम भी उड़ गया, पेट्रोल पंप भी बंद हुआ और वहाँ पर दीप लक्ष्मी डेवलपर्स के नाम से कमान बनाई गई, वहाँ पर लोगों की प्लॉटिंग भी की गई। ये क्या मसला था जो हाईकोर्ट में आज निर्णय क्या आया? माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांचा दिनांक 17 मार्च 2026चा एक निर्णय पारित झाला, ज्यामध्ये माझं सिव्हिल ॲप्लिकेशन 3217/2026 हे होते आणि मुळात अगोदरपासून राईट पिटिशन 14/958/2025 हा पिटिशन तिथं पेंडिंग होता आणि त्याच्यावर कारवाई चालू होते. यदाकदाचित त्या पिटिशनमध्ये मला कळालं की 86/1 हा गट दाखवण्यात आलेला आहे आणि 86/2 हा गट दाखवण्यात आलेला नाही. नांदेड येथील गुरुद्वारा बोर्डाची जागा आहे, ज्यामध्ये कमीत कमी 19 हेक्टर जागा ही गुरुद्वाराला दिलेली आहे, म्हणजे गुरुद्वाराच्या खिदमतकरिता दिलेली आहे. जे की आपण पाहू शकता 86/1 जी जागा आहे गुरुद्वारासाठी आहे. याच्यामध्ये गुरुद्वारा सिकान नांदेड देखरेख करणार यांच्याकरिता दिलेला आहे. तत्कालीन सरकारने समजा की निजाम सरकारने समजा त्याचा 1954ची नोंदी आहे याच्यामध्ये. आणि ज्या लढ्यामध्ये मला यश आलं, ज्या लढ्यामध्ये उच्च न्यायालयाने मला माझ्याकडून निर्णय दिला, तो 86/2 असा आहे. 86/2 हा आपण पाहू शकता, याच्यामध्ये पट्टेदार सरकार आहे आणि खाली कब्जेदारामध्ये सरकारचे नाव आहे आणि कब्जेदाराच्या प्रकारमध्ये सरकारचे नाव आहे. 1954ची इथं तारीख आहे. त्यानंतर त्या सरकारला कट करून शमशेर सिंग गुलाब सिंग सिख नांदेड म्हणजे आरतिया यांनी त्या तत्कालीन डॉक्युमेंटवर खाडाखोड करून त्याच्यामध्ये फेर करून त्याला राऊंड करून स्वतःचे नाव टाकण्यात आले. 1954मध्ये समजा किंवा 60च्या दरम्यान हा नाव सरकार कट करून नाव टाकण्यात आले, परंतु इतर अधिकारामध्ये तालुकादार यांच्या बंगल्याकरिता आहे. तालुकादार म्हणजे निजाम सरकारच्या काळात तहसीलदारांना तालुकादार असे म्हणायचे. त्यांच्या बंगल्याकरिता ती राखीव जागा होती. आजपर्यंत ती जागा तालुकादार यांच्या बंगल्याकरिता राखीव आहे. ही माहिती मी नांदेडचे कर्तव्याध्यक्ष जिल्हाधिकारी राहुल कर्डिले साहेब व महाराष्ट्राचे अपर सचिव, महसूल मंत्री, मुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे सांगितले की सदरील ही 86/2 जागा ही जे भूमाफियांनी चुकीच्या आधारे रजिस्ट्री करून दस्तावेज तयार करून आणि तो मारुती शोरूम हटवून जी जागा खरेदी केलेली आहे ती जागा मालकी नसून ही शासकीय जमीन आहे. त्यानंतर त्यांनी माझ्या पत्राची दखल घेतली
दरम्यान ती त्यांची हेरिंग लावली, परंतु त्याच्यामध्ये नंतर उच्च न्यायालयामध्ये एक पिटिशन दाखल झाली ज्याचा क्रमांक आहे 14/958. त्या पिटिशनमध्ये मी माझी सिव्हिल ॲप्लिकेशन दाखल केली. न्यायालयासमोर माझे वकील यांनी तिथं सांगितलं की सदरी जमीन 86/1 ही गुरुद्वारांची आहे, जे की 19 एकर आहे, आणि 86/2 ही जागा ज्याच्यावर 10,000 वस्ती किंवा बसलेले आहेत ती शासकीय गाऱ्हाण आहे. परंतु भूमाफियांनी सदरी जागाचे मूल्यांकन पाहता 200 कोटी आहे, जे मी आपल्याला दाखवलं. त्याच्यामध्ये त्यांनी रजिस्ट्री केली. रजिस्ट्रीच्या आधारे त्यांनी जागा विक्री चालू केली, लेआउट केलं. तिथं मोठी अशी कमान लावली जिचे हरिश्चंद्र इस्टेट या नावाने आहे, दीप लक्ष्मी डेव्हलपरच्या नावाने. तिथे मोठमोठ्या लोकांनी जमीन घेतलेली आहे, त्यांची 7/12 आता PR कार्ड लागलेले आहेत. यानंतर मी सदरील प्रकरण उच्च न्यायालयात दाखल केले. उच्च न्यायालयात त्याची बाजू मांडली. मग नांदेडचे जिल्हाधिकारी यांना आदेशित केले की आपण आपल्या ग्राउंड लेवलचा अहवाल उच्च न्यायालयात सादर करावा, कडक ताशेरे ओढत. मग त्या दरम्यान माननीय जिल्हाधिकारी यांचे प्रतिज्ञापत्र सादर झाले. त्यांचे प्रतिनिधी म्हणून नांदेड तालुक्याचे तहसीलदार संजय वारकड साहेब यांनी हजर झाले राहुल कर्डिले साहेबांच्या वतीने. तिथे ते युक्तिवाद झाला. न्यायालयाच्या निर्देशन आले की सदरी जमीन ही शासकीय जमीन असून ती शासनाची जमीन आहे. तत्कालीन खाजगी व्यक्तीने त्याच्यावर खाडाखोड करून व्यक्तीचं नाव चढवलेलं आहे. न्यायालयाने तात्काळ त्यांना नांदेड जिल्हाधिकाऱ्याने कडक आदेश दिलेत की आपण आपले मंडळ अधिकारी, तहसीलदार, उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत तात्काळ सदरी अतिक्रमण काढण्यात यावे. याच्यामध्ये हायगय होणार नाही, निष्काळजीपणा होणार नाही आणि कोणतेही अधिकारी याच्यामध्ये डावपेच खेळणार नाही. न्यायालयाने असे स्पष्ट म्हणले आहे की डावपेच म्हणजे न्यायालय यांनी गंभीर दखल घेतलेली आहे. तर आता नांदेड जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे की नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले साहेब याच्यामध्ये कोणते निर्णय घेतील. आणि त्यांच्या शपथपत्र आधारे त्यांनी सांगितले की सदरील 86/2 मध्ये 10,000 लोकांची वस्ती आहे. आम्हाला 6 महिन्याचा वेळ आपण दिलेला आहे, आम्हाला वर्ष पण लागू शकते. नंतर न्यायालयाने सदरी युक्तिवाद ऐकता सांगितलेले बाबा 1 वर्ष लागू द्या, परंतु कोणत्याही हालती सरकारची जमीन ही खाली झाली पाहिजे. यामध्ये कोणीही अधिकारी कोणत्याही दर्जाचे असो, जिल्हाधिकारी असो, उपजिल्हाधिकारी असो, तहसीलदार असो, मंडळ अधिकारी यांनी त्याच्यामध्ये हायगाई, निष्काळजीपणा आणि डावपेच खेळणार नाही. जर याच्यामध्ये डावपेच खेळताना दिसले किंवा त्याच्यामध्ये डिले दिसलं तर उच्च न्यायालय स्वतः दखल घेऊन त्यांच्यावर कारवाई करेल. जाकीर भाई, जसं आपण म्हणलेलं आहे की ह्याच्यात खरेदी विक्री झालेली आहेत, तर ह्या लोकांविरुद्ध सुद्धा कारवाई होईल का? ते खरेदी विक्री केलेले दस्तावेज जे आहेत ते रद्द होतील? आणि विषय राहिला रजिस्ट्रीची. जे लोकांनी रजिस्ट्र्या केले ती कायदेशीर रद्द होईल. कारण की यासाठी माझा लढा यासाठी दुसरा राहील. मी रजिस्ट्रीच्या विरुद्ध या याचिकेचा संदर्भ टाकून मी उच्च न्यायालयात PL दाखल करणार आहे आणि लवकर दाखल करणार आहे. आणि या निर्णयावर सुप्रीम कोर्टात भूमाफिया जाऊ नये म्हणून मी माझा कॅवेट पण दाखल केलेला आहे. काल माझा कॅवेट दाखल झालेला आहे उच्च न्यायालयामध्ये. आणि ज्या लोकांनी ही जमीन खरेदी केलेली आहे किंवा विक्री केलेली आहे, नक्की त्याबाबत माझा लढा कायम राहील आणि मी याबाबत स्वतः उच्च न्यायालयात जाऊन PL दाखल करेल आणि तो झालेली रजिस्ट्री खरेदी रद्द करणार आहे. जाकीर भाई, ह्याचाच हा प्रकार जसा समोर आला आणि ह्याचा ऑर्डर निघालेला आहे की खंडपीठ आहेत औरंगाबाद हायकोर्टाने जे निकाल दिला, असाच एक औरंगाबादमध्ये एक प्रलंबित आहेत जे सर्वे नंबर 125, 127, 129 ह्यासुद्धा आपण रिट पिटिशन लावलेली होती. ह्याच्यामध्ये काय निर्णय येईल आणि त्याचं काय झालेलं आहे? हां, आपण या निर्णयाप्रमाणे तोच माझा जे आपण म्हणता सर्वे नंबर 125, 127, 129 ती जागा आहे कापूस शास्त्र केंद्राच्या मागची जागा. म्हणजे आज रोजी तिथं प्लॉटिंग झालेली आहे स्टार गार्डन या नावाने. ही याचिका न्यायालयामध्ये माझी प्रलंबित आहे, ज्याचा क्रमांक आहे CA 6492/2025. त्याचा निर्णय 21 एप्रिल रोजी लागेल. आणि जे निर्णय या न्यायालयाने दिलेला आहे या प्रकरणात, त्याच न्यायालयामध्ये सदरील प्रकरण माझं प्रलंबित आहे. नक्की माझं निर्णय तिथं लागेल. कारण की उच्च न्यायालयामध्ये जे प्रश्न मांडण्यात आलेला आहे, उच्च न्यायालयाच्या निर्देशन आलेलं आहे की सदरी जमीन हे आरक्षित जमीन असताना कोर्टाने आरक्षण हटवल्यावर आम्हाला जाणून बुजून अपर जिल्हाधिकारी हे त्रास देण्याचे उद्देश काम करत आहे.
परंतु न्यायालयाच्या निर्देश आम्ही नक्की आणू की आरक्षणाच्या बाबतीत आम्ही कुठेही त्यांच्या विरोधात नाही. आम्ही आरक्षणाच्या न्यायालयाच्या आदेशाच्या आम्ही समर्थन करून ते सोबत आहोत. परंतु 125 गट हा संरक्षित कुळ जागा आहे. संरक्षित कुळ जागेचे जेव्हा उल्लंघन होते ती सदरी जागा ही शासनात जमा होते. आणि नक्की आमच्याकडून जे द्योती बेंच आहे, आता जे सध्या बेंच या निर्णय दिलेला आहे तोच बेंच तिथं आहे. 21 एप्रिल रोजी नक्की आमच्या समर्थनात निर्णय लागेल आणि जे स्टार गार्डनचा आहे अशाच प्रकारचा निर्णय लागेल आणि घेणाऱ्या देणाऱ्याचे हेच हाल होतील. नक्की असंच होईल. कॉलेज शिक्षणासोबतच करा नोकरीची तयारी. MSCIT ला प्रवेश घ्या आणि व्हा जॉब रेडी. MSCIT आंतरराष्ट्रीय दर्जा. ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर